आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या मातीशी आणि पर्यायाने आपल्या भविष्याशी जोडलेला आहे. शेती हा फक्त एक व्यवसाय नाहीये, तर तो आपला वारसा आहे. पण हल्ली काय होतंय, खर्च वाढतोय आणि उत्पन्न घटतंय. अशा एका दुष्टचक्रात शेती अडकल्यासारखी वाटते. हे चक्र तोडायचं असेल आणि मातीचं हरवलेल्या वैभव परत मिळवायचं असेल, तर आजचं हे विश्लेषण खूप महत्त्वाचं ठरणार आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट या विषयाच्या मुळाशी जाऊया. पूर्वी खत नव्हतं तरीही पीक भारी यायचं. हे वाक्य आपण अनेकदा ऐकलंय, बरोबर? आणि खरं सांगायचं तर ही फक्त एक आठवण नाही, तर एक खूप मोठी आणि विचार करायला लावणारी वस्तुस्थिती आहे. पूर्वीच्या काळात रासायनिक खतांचा वापर अजिबात नव्हता, तरी शेतातून येणारी पिके एकदम जोमदार आणि भरघोस असायची. असं कसं काय? कारण तेव्हा जमिनीची स्वतःची अशी एक भन्नाट ताकद होती. ती ताकद आज आपण कशी गमावली आणि तीच पुन्हा कशी मिळवायची याचा शोध घेणं आज अत्यंत गरजेचं झालं आहे. आजच्या चर्चेची दिशा अगदी सोपी आणि स्पष्ट असेल. सर्वात आधी आपण बघूया की माती कमकुवत का झाली. त्यानंतर सेंद्रिय कर्ब आणि खतांचा समतोल, जीवाणू खते आणि पीक फेरपालट, पाण्याचे योग्य नियोजन आणि शेवटी आपल्या पारंपरिक पद्धतींचा पुनर्वापर. या सर्व टप्प्यांमधून आपण जाणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, माती कमकुवत का झाली. चला, या समस्येचं मुख्य कारण शोधूया. काळानुसार शेतीत किती मोठा बदल झालाय हे पाहिलं तर खरंच थोडी चिंता वाटते. भूतकाळात जमिनीत सेंद्रिय घटक भरपूर असायचे, पिके नैसर्गिकरित्या भक्कम असायची आणि रसायनांचा वापर नगण्य होता. पण वर्तमानात काय चित्र आहे? आपण सतत रासायनिक खतांचा अतिवापर करतोय, शेणखताचा वापर खूप कमी झालाय, पाण्याचा चुकीचा वापर होतोय आणि जमिनीची सतत होणारी नांगरणी यामुळे जमिनीचा पोत अक्षरशः बिघडून गेलाय. हा भूतकाळ आणि वर्तमान काळातील फरक बघितला की लक्षात येतं आपण नेमके कुठे चुकतोय. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, सेंद्रिय कर्ब आणि खतांचा समतोल. इथे आपण मातीच्या पोषणाबद्दल आणि प्रत्यक्ष उपायांबद्दल बोलणार आहोत. बघा, जमिनीचा खरा जीव म्हणजे सेंद्रिय कर्ब, तो वाढवण्यासाठी काय करता येईल? सगळ्यात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे उत्तम कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत वापरणं. यासोबतच ताग किंवा दहिंचा यांसारखी हिरवळीची खते वापरली की जमिनीत एक प्रकारे नैसर्गिक कारखानाच उभा राहतो, जो मातीला जीवदान देतो. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पिकांचे अवशेष जाळणे आपण पूर्णपणे थांबवायला हवं, ते जमिनीतच कुजायला हवेत. या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमुळे माती एकदम भुसभुशीत होते, तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि आपण दिलेलं खत पिकाला खऱ्या अर्थाने लागू पडतं. खतांचा समतोलाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. हल्ली एक मोठी चूक वारंवार होते, ती म्हणजे केवळ रासायनिक खतांवर, विशेषतः फक्त युरियावर विसंबून राहणं. युरिया टाकल्या पीक सुरुवातीला एकदम गडद हिरवेगार दिसतं खरं, पण पुढे जाऊन पिकाची वाढ खुंटते आणि अंतिम उत्पादनात मोठी घट येते. म्हणूनच फक्त रसायनांच्या मागे न धावता त्याला सेंद्रिय खतांची जोड दिली तर जमिनीचा पोत सुधारतो आणि पिकाला शाश्वत पोषण मिळतं. हाच तो खरा सुवर्णमध्य आहे. आता खतांचा संतुलित वापर करायचा असेल तर सर्वात पहिला आणि अनिवार्य नियम कोणता? तर माती परीक्षण. अंदाजे खत फेकून देण्याची पद्धत आता आपण थांबवलीच पाहिजे. माती परीक्षण केल्यावर जमिनीला नेमकी कोणत्या घटकाची गरज आहे हे बरोबर समजतं आणि त्याच प्रमाणानुसार खत देता येतं. मुख्य अन्नद्रव्यांसोबतच झिंक, सल्फर आणि बोरॉन यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासून बघणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण अनेकदा या छोट्या घटकांच्या कमतरतेमुळे उत्पादनात मोठा फटका बसतो. माती परीक्षणावर आधारित नियोजन हाच यशस्वी शेतीचा पाया आहे. तिसरा भाग आहे जीवाणू खते आणि पीक फेरपालट. चला, मातीच्या जैविक आरोग्याबद्दल थोडं जाणून घेऊया. आपली माती जिवंत असायला हवी म्हणजे नेमकं काय? तर जमिनीत कोट्यावधी सूक्ष्म जीवाणू रात्रंदिवस, तेही अगदी मोफत काम करत असतात. हे जीवाणू म्हणजे पिकांची नैसर्गिक फौजच आहे. उदाहरणार्थ PSB म्हणजे फॉस्फेट विरघळवणारे जीवाणू. जमिनीत पडून असलेला पण पिकाला न मिळणारा फॉस्फरस ते पिकाला उपलब्ध करून देतात. आणि ॲझोटोबॅक्टर किंवा रायझोबियम बघितलं तर ते हवेतील नत्र थेट शोषून घेऊन पिकाला देतात. या जीवाणू खतांचा वापर केला तर माती सुपीक राहतेच, पण रासायनिक खतांवरचा आपला अवाढव्य खर्चही मोठ्या प्रमाणावर कमी होतो. हे लक्षात घ्या, एकच पीक वारंवार एकाच जमिनीत घेतलं तर माती अक्षरशः थकते. ती तिची सगळी ऊर्जा गमावून बसते.
म्हणूनच पीक फेरपालट करणं अत्यंत आवश्यक आहे. ऊसासारखं पीक घेतलं की जमिनीला विश्रांती देण्यासाठी आणि नत्र वाढवण्यासाठी एखादं डाळवर्गीय पीक घेणं फायद्याचं ठरतं. सोयाबीननंतर गहू किंवा भुईमुगानंतर ज्वारी अशी फेरपालट केली की जमिनीत एकाच प्रकारच्या अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होत नाही. शिवाय यामुळे पिकांवरील रोगराई लक्षणीयरित्या कमी होते आणि जमिनीची शक्ती दीर्घकाळ टिकून राहते. पुढे जाऊया चौथ्या मुद्द्याकडे, पाणी व्यवस्थापन आणि योग्य मशागत. या भौतिक व्यवस्थापनाचा मातीवर कसा थेट परिणाम होतो ते बघूया. पूर्वी माती मजबूत होती, तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त होती, त्यामुळे कमी पाण्यातही उत्तम पीक यायचं. पण आज माती कमकुवत झाल्यामुळे पाण्याचं नियोजन खूप हुशारीने करावं लागतं. मोकाट पाणी सोडण्याची पद्धत आता जमिनीला मारक ठरत चालली आहे. त्यामुळे ठिबक सिंचनासारख्या पद्धतींचा वापर ही काळाची गरज आहे. पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढंच दिलं गेलं पाहिजे. आणि उन्हाच्या तीव्रतेपासून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग म्हणजेच आच्छादनाचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो. सतत ट्रॅक्टर चालवल्यामुळे आणि रसायनांमुळे जमिनीचा वरचा थर खूप कडक होतो. हा कडक थर मुळांची वाढ तिथंच थांबवतो. यावर उपाय काय? तर उन्हाळ्यात जमिनीची चांगली खोल नांगरणी करणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर 2 ते 3 वर्षांनी सब सॉइलर नावाचं अवजार वापरणं. हे अवजार जमिनीच्या खालचा कडक थर फोडण्याचं काम करतं. यामुळे होतं काय की जमिनीत हवा खेळती राहते, पावसाचं पाणी खोलवर मुरतं आणि पिकांची मुळे सुद्धा खाली जाऊन उत्तमरित्या अन्नद्रव्ये शोषून घेतात. आणि आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा 5वा टप्पा, पारंपरिक पद्धतींचा पुनर्वापर. आधुनिक विज्ञानासोबतच आता आपल्या त्या जुन्या समृद्ध ज्ञानाकडे परत जाण्याची वेळ आली आहे. पूर्वीच्या शेतकरी बांधवांकडे आतासारख्या मोठ्या प्रयोगशाळा नव्हत्या, पण त्यांचं निसर्गाचं ज्ञान एकदम अफाट होतं. जीवामृत घ्या, हे जमिनीतील जीवाणूंची संख्या अक्षरशः कोट्यावधींनी वाढवणारे एक नैसर्गिक अमृतच आहे. किडींच्या नियंत्रणासाठी महागड्या आणि विषारी रसायनांऐवजी दशपर्णी अर्काचा वापर अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी मानला जातो. सोबतच गोमूत्र आणि अस्सल शेणखत हे तर जमिनीसाठी खऱ्या टॉनिकचं काम करतं. मातीच्या पुनरुज्जीवनात या पारंपरिक घटकांचा पुनर्वापर सर्वात मोलाचा आहे. ह्या सर्व गोष्टींचा सविस्तर विचार केल्यावर शेवटी एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. काय? आधुनिक विज्ञान आणि आपल्या जुन्या पारंपरिक ज्ञानाची अशी योग्य सांगड घातल्यास आपण तो भरघोस उत्पादनाचा हरवलेला सुवर्णकाळ खरंच परत आणू शकू? याचं उत्तर नक्कीच हो आहे. सेंद्रिय कर्ब वाढवणं, खतांचा आणि पाण्याचा समतोल राखणं आणि पारंपरिक पद्धतींचा वापर हाच तो मार्ग आहे जो शाश्वत आणि समृद्ध शेतीकडे जातो. हे ज्ञान प्रत्यक्ष शेतीत अंमलात आणून मातीला पुन्हा जिवंत करणं हेच आपलं अंतिम ध्येय असायला हवं. यावर नक्की विचार करा.